आपल्या शरीरामध्ये जर काही चूक घडली तर त्याचा परिणाम लगेचच आपल्या ह्या पचनावरती होतो आणि आपण हे जे पचन जर व्यवस्थित झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्ताचे प्रमाण तयार होते. आपल्या शरीरातील वात पित्त कफ हा जर एकदा डिस्टर्ब झाला तर समजून घ्या की तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे त्रास जे आहेत ते व्हायला सुरुवात होते. यामध्ये सगळ्यात भयानक म्हणजे जेव्हा आपल्याचं पित्त खवळतं. पित्त म्हणजेच ऍसिडिटी आपल्या शरीरामध्ये होते. आपलं जर पचन बिघडलं तर त्याच्या रिलेटेड अनेक समस्या आहेत ते आपल्याला उद्भवतात आणि त्यामुळेच आपलं शरीर आपल्याला अनेक वेळेस संकेत देत असतं. पण आपण या संकेतांकडे अनेक वेळा दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे जेव्हा हा संकेत आपल्याला येतो त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जाणवते ते म्हणजे शरीरामधील पित्ताचं प्रमाण जे आहे त्याचं असंतुलन होणं, ऍसिड रिफ्लेक्स होणं आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला जळजळ जाणवते, आपलं पचन व्यवस्थित होत नाही आणि आपला जीव सारखा घाबरल्यासारखं आपल्याला वाटतं. जसं आपल्या शरीरामध्ये फास्ट फूडचं प्रमाण वाढतं, आपण नेहमी तेलकट खातो किंवा नेहमी बाहेरचंच खायला आपल्याला आवडतं. त्याचबरोबर आपण कधीही जेवण करतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण जेवतो. आपण झोपायला ज्या वेळा आहेत त्या डिस्टर्ब झाल्या आहेत, आपण उशिराचे झोपणे असेल, या सगळ्या कारणांमुळेच खरं तर आपल्या शरीरातील हे जे पित्त आहे त्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपल्या पचनावरती होतो आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये आपल्याला ऍसिडिटी झाली आहे असं जाणवतं. मग त्याचा काय परिणाम आपल्या शरीरावरती होतो तर आपल्या छातीमध्ये आपल्याला जळजळ होते, आपल्याला पोट अगदी जड झालंय असं वाटतं. काही वेळेस जर हायपर ऍसिडिटी झाली असेल तर अगदी अस्वस्थ वाटतं. आपल्या शरीरामध्ये पूर्ण आपल्याला असा घाम येतो, छातीमध्ये खूप असं धडधड धडधड व्हायला लागतं. मग या सगळ्यांवरती आपण नेहमीच दवाखान्याच्या गोळ्यांवरती किंवा ॲलोपॅथीच्या गोळ्यांवरती डिपेंड असतो. पण असं आपण न करता असे काही नैसर्गिक उपाय आहेत, तेही आपल्या घरगुती. तुम्ही जर या सगळ्या उपायांचा उपयोग आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये केला तर तुम्हाला असे जाणवेल की तुमच्या शरीरामधील जे ऍसिडिटी आहे किंवा जे पित्त आहे त्यांचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं. तर असे 9 सुपर फूड्स आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता भरत धामणे, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर. आपल्या योगा विथ राजू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जे आपली हायपर ऍसिडिटी आहे ते कमी करण्यासाठी कोणते 9 सुपर फूड्स आपण खाऊ शकतो तेही नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला अगदी शांत करतील आणि आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून जास्तीत जास्त निरोगी राहू शकतो. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. केळ नैसर्गिक ऍसिड ब्लॉकर. केळ हे जे आहे ते आपल्या शरीरामध्ये पचनासाठी अतिशय इझी असतं आणि आपलं पचन सुकर करण्यासाठी ते आपल्याला मदत करतं. त्यामधील जे पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे शरीरातील जी आम्ल निर्मिती आहे ती नैसर्गिक प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. ज्यांना नेहमी ऍसिडिटी जाणवते त्यांना केळ हे नैसर्गिक लाभदायक असे फळ असू शकते. कारण की जेव्हा आपण केळ खातो तर आपल्या ज्या इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन असेल किंवा लार्ज इंटेस्टाईन असेल, यांमध्ये ते एक लेयर तयार करतो जेणेकरून आपलं जेवण जे आहे ते पचण्यासाठी आपल्याला ते इझिली मदत करतं. खनिजे आणि जीवनसत्व असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते अतिशय उपयुक्त आणि लाभदायक सुद्धा आहे. केळ हे तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणानंतर किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर खाऊ शकता. त्यातही केळ हे संध्याकाळच्या वेळेस किंवा अर्ली सकाळी खाऊ नका, कारण की तेव्हा शरीरामध्ये कफ प्रकृती असते, त्यामुळे आपल्याला कफ सुद्धा होऊ शकतो. तर आपण नाश्ता झाल्यानंतर म्हणजे 9 वाजेच्या नंतर ते दुपारच्या जेवणानंतरही केळ हे खाऊ शकतो. केळ खाताना सुद्धा केळ हे पिकलेलं म्हणजेच पिवळ्या रंगाचं असेल तेच खा. तुम्ही जर कच्चं केळ खाल तर तुम्हाला इनडायजेशनचे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. सो केळ खाताना अगदी पिकलेलं आणि पिवळं असलेलं असंच खा. नंबर 2, तुळस. ऍसिडचा नैसर्गिक अँटीडोस. तुळस ही भारतीय आरोग्यासाठी अतिशय महत्वाची मानली आहे. तिच्यामध्ये असलेला अँटी अल्सर आणि अँटीऑक्सिडंट हे जे गुणधर्म आहे ते आपल्या शरीरामधील नैसर्गिक प्रमाणामध्ये जे आम्लपित्त आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. तुळस केवळ औषधी गुणांनी उपयुक्त नसून तर ती आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा महत्वाची ठरते.
जेव्हा आपण तुळशीचे पान आपल्या तोंडामध्ये चघळतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये एक स्त्राव निर्माण होतो. जो स्त्राव आपल्या शरीरासाठी जे अम्लपित्त आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर ते रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतं आणि पचनासाठी सुद्धा ते उपयुक्त ठरतं. हे तुळशीचं पान जेव्हा आपण तोंडामध्ये धरतो आणि तेव्हा जी लाळ निर्माण होते तर ती लाळ चांगल्या प्रमाणामध्ये निर्माण होते, जेणेकरून आपल्या शरीरातील पचनाकडे ती मदत करते आणि हा स्त्राव व्यवस्थित झाल्यामुळे जे ऍसिडिटी आहे, जे ऍसिड आपल्या शरीरामध्ये वाढलंय ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते. तुम्हाला जर या तुळशीच्या पानांचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस 4 ते 5 तुळशीचे पानं धुवून आपण ते चघळू शकतो. किंवा तुम्हाला जर समजा तुळशीचे पानं चघळण्यासाठी आवडत नसतील तर तुम्ही तुळशीचे पानं घेऊन त्यांना छान असं पाण्यामध्ये उकळून घेऊन ते पाणी गार करून या पद्धतीने सुद्धा तुम्ही रोज पिऊ शकतात. नंबर 3, थंड दूध. तुम्ही जर थंड दूध प्यायला सुरुवात केली तर तुमच्या छातीमधील जी काही जळजळ आहे ते इन्स्टंट कमी होण्यासाठी ते तुम्हाला मदत करते. या दुधामध्ये जे कॅल्शियम आहे ते आपल्या शरीरातील आम्लपित्त जे आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर थंड दुधामुळे आपल्या छातीतील जळजळ आणि शरीरामधले जी काही अस्वस्थता आपल्याला निर्माण होते ती सुद्धा कमी करण्यासाठी ते मदत करतं. दुधाचे सेवन करताना ते थंड असावे, त्यात साखर घालू नये, तसेच आपण दूध प्यावे आणि हे दूध थंड असल्या कारणाने आपल्या शरीरातील ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतं. तुमचे ऍसिडिटीचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये वाढलं असेल तर तुम्ही या थंड दुधामध्ये 1 चमचा तूप घालूनही ते पिऊ शकतात. तुम्ही जर या प्रमाणामध्ये रोज घ्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरातील ऍसिडिटी तर कमी होईलच, त्याचबरोबर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे अतिशय उपयुक्ततेचं ठरेल. रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही हे दूध पिणं हे अतिशय फायदेशीर ठरतं. नंबर 4 म्हणजेच बडीशोप. बडीशोप हे आपल्या शरीराला आतून थंडावा देण्यासाठी मदत करते. बडीशोप ही काय फक्त मुखशुद्धीसाठी न वापरता तर ती आपल्या शरीरातील ऍसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते. बडीशोपचा उपयोग हा आपण जेवणामधील ज्याबरोबर आपण जिऱ्याला फोडणी घालतो त्याचबरोबर आपण जिऱ्यामध्ये थोडीशी बडीशोप मिक्स करून सुद्धा घालू शकतो. या बडीशोपमध्ये जे काही अँटी अल्सर जे घटक असतात ते आपल्या शरीरामधील जे पचन आहे ते इझिली करण्यासाठी मदत करतात, शरीरातील उष्णता कमी करतात. बडीशोप ही तुम्ही जेवणानंतर अर्धा ते 1 चमचा घेऊ शकतात, त्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा प्राप्त होतो. त्याचबरोबर तुम्हाला जर बडीशोप घ्यायचीच असेल तर तुम्ही रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा बडीशोप घालून ते रात्रभर ठेवू शकतात. सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घेऊन तुम्ही ते घेऊ शकता. किंवा तुम्ही जर समजा बडीशोप रात्री भिजत घालायला पाण्यामध्ये टाकायला विसरलात तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे बडीशोप घालून ते पाणी छान प्रकारे उकळून घ्या आणि ते गाळल्यानंतरही तुम्ही ते पिऊ शकता. तुमच्या शरीरातील जो थंडावा आहे तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, पचन जे आहे ते सुकर करण्यासाठी आणि तुम्हाला छान शरीराला ताजे आणि तवाने करण्यासाठी तुम्हाला ही बडीशोप जी आहे ती अतिशय उपयुक्त ठरते. नंबर 5 छोटेसे लवंग. लवंग हे जरी आपल्याला मसाल्यातील पदार्थ वाटत असला तरी सुद्धा तो आपल्या शरीरातील पचन जे आहे ते इझिली करण्यासाठी आपल्याला मदत करते. लवंगाचा तुकडा हा तुम्ही तुमच्या दाताखाली ठेवू शकता आणि जेव्हा आपण तो आपल्या दातामध्ये ठेवतो तेव्हा त्याचा जो स्त्राव आहे तो आपल्या तोंडामध्ये निर्माण होतो आणि आपल्या छातीमध्ये होणारी जळजळ असेल किंवा पोटामध्ये वाटणारं जे ब्लोटिंग आहे, सारखी अपचनाची भावना जाणवते, करपट ढेकर येणं, ते सगळं त्यामुळे कमी होण्यासाठी मदत होते. आणि ही लवंग जी आहे ती तुम्ही 1 किंवा 2च घ्या. लवंग जी आहे ती खरं तर उष्ण प्रकृतीची आहे, त्यामुळे उपाशी पोटी किंवा जास्त प्रमाणामध्ये लवंग घेणं हे टाळा. नंबर 6 म्हणजे वेलची. वेलची ही काय फक्त मसाल्यातील सुगंधी द्रव्य नसून तर ते तुमच्या शरीरासाठी जे ऍसिड रिफ्लेक्स करण्याचं काम सुद्धा ते तेवढ्याच छान प्रकारे करते. वेलची जी आहे ती आपल्या शरीरामध्ये नॅचरली थंडावा निर्माण करण्यासाठी मदत करते. वेलचीचा उपयोग करताना तुम्ही 1 किंवा 2 वेलची आहेत त्या फोडून घेऊन त्यांचं छान असं गरम पाण्यामध्ये उकळून आणि मग तुम्ही ते पिऊ शकता. सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुम्ही हे पाणी घ्याल तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम तुमच्या शरीरावरती होईल. किंवा तुम्ही संध्याकाळी 5 वाजता किंवा जेवणाच्या आधी जर तुम्ही संध्याकाळी हे घेतलं तर तुम्हाला जे करपट ढेकर येणं असेल किंवा तुमचं पचन जे आहे ते इझिली होण्यासाठी ही तुम्हाला नक्कीच मदत करेल.
ही वेलची आहे ती आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ या त्रिदोषांना संतुलित ठेवण्यासाठी आणि छान असा तुमच्या शरीराचा चांगला समतोल राखण्यासाठी तुम्हाला ती नक्की मदत करेल. नंबर 7 म्हणजेच पुदिना. पुदिना आहे हा नॅचरली थंडावा शरीरामध्ये निर्माण करतो. त्याचबरोबर तो चवीला सुद्धा अतिशय छान असतो. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला ताजेतवाने आणि फ्रेश वाटण्यासाठी हा तुम्हाला मदत करेल. तुम्ही जर 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलीत आणि ती छान गरम पाण्यामध्ये उकळून घेतलीत आणि त्यानंतर जर तुम्ही हे ड्रिंक रोज प्यायला सुरुवात कराल तर तुम्हाला पचन सुधारण्यासाठी ते मदत करेल. पुदिन्यामध्ये जो मेंथॉल आहे तर तो तुमच्या शरीराला ताजेतवाने राहण्यासाठी मदत करेल. नंबर 8 म्हणजे आले. तर आलं जे आहे ते तुमच्या घरातील इझिली ऍसिडिटी जे आहे ते कमी करण्यासाठीचं साधन आहे. आल्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो तर आलं जे आहे ते तुम्ही तुमच्या तोंडामध्ये धरू शकता. आलं सुद्धा हे थोडंसं उष्ण आहे. ते उष्ण असल्यामुळे आपलं जे शरीरामध्ये पचन आहे ते इझिली करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. किंवा दुसरा उपयोग म्हणजे 2-3 आल्याचे तुम्ही तुकडे घ्या, ते छान असे गरम पाण्यामध्ये तुम्ही उकळून घ्या आणि गार झाल्यानंतर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. जेव्हा तुम्हाला आता जेवायला बसायचं आहे पण तुम्हाला जाणवतंय मी जे पहिले जेवण केलंय ते माझं डायजेस्ट झालेलं नाहीये, त्या वेळेला सुद्धा तुम्ही ह्या जो आल्याचं पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकतात. शरीरातील पोटातील जे जडत्व आहे ते कमी होण्यासाठी तुम्हाला ते लवकरात लवकर मदत करेल. नंबर 9 म्हणजे आवळा. आम्लपित्तनाशक. तुमच्या शरीरामधील जे ऍसिडिटी आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला आवळा हा जास्तीत जास्त उपयुक्त ठरतो. या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा चांगल्या प्रकारे उपयुक्त आहे. तर आवळा आहे तो आपल्या शरीरातील जे केस आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपल्या स्किनवरती छान असं तेज आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते मदत करतं. आवळ्याचं जर तुम्हाला सेवन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आवळा जो आहे तो छान असा कापून त्याला छान असं मीठ लावून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किंवा जर आवळ्याचा सीझन नसेल तर आवळ्याची जी पावडर असते सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा आवळा पावडर टाकून सुद्धा तुम्ही ती घेऊ शकतात. हा जो आवळा आहे तो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला छान अशा प्रकारे मदत करतो. तुमच्या शरीरातील तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्ही उपाशी पोटी आहे तो आवळा घ्यायला सुरुवात करा. कारण की आवळा जो आहे तो तुमचं डायजेशन इझिली करण्यासाठी तुम्हाला छान अशा प्रकारे मदत करतो. एकदा जर आपलं डायजेशन इझिली व्हायला लागलं तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरातील सर्व वात, पित्त, कफ यांचं संतुलन राहण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि तुम्ही जास्तीत जास्त निरोगी राहू शकतात. कारण की तुमची या सर्वांमध्ये इम्युन सिस्टीम जी आहे ती छान अशी बिल्ड होते. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 9 असे सुपर फूड बघून घेतले जे तुमच्या शरीरातील आम्लपित्त आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. त्याचबरोबर याचा काही विपरीत परिणाम तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवावरती होणार नाही. हे मिळण्यासाठी सुद्धा अतिशय इझिली आहे. तुमच्या घरातलेच पदार्थ आहेत. त्यामुळे यांचा वापर तुम्ही नक्कीच करायला सुरुवात करा. तुम्ही या सगळ्या सुपर फूडचा उपयोग केल्यानंतर तुमच्या शरीरावरती याचा काय परिणाम जाणवला आणि तुम्ही कोणतं सुपर फूडचे होतं ते जास्तीत जास्त तुमच्या डेली लाईफमध्ये अप्लाय केलं हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन असा काहीतरी छान टॉपिक घेऊन. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.